लग्नाची का हो 3 नंबरला का आहे कोणाला दिलं बाबा मत पप्पा तुम्ही मत कोणाला लिहिली अच्छा सो हॅलो रेणा आम आधी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर भाई आज आहे ओट सॉरी आज ओट करायला जायचं आहे आपल्याला माझं फर्स्ट ओट आहे तुम्हाला माहितच आहे तर बघूया घरच्याचे रिॲक्शन काय राहते तर त्यांना ओट करायला जायचं ना तर आज स्वयंपाक वगैरे काय केला नाही त्यांना वाटलं भंडाराला जायचं म्हणून स्वयंपाक केला नाही गायच बट आजी आजोबा सकाळपासून भांडत आहे चल म्हणून तब्येतीची फार वाट लागली बघा गळाले दुखायला लगा आधीच आवाज असा आणि वरून तब्येत बिघडली अजून असा बाबा कधी चले ओट करायला कधी चले बाबा लग्नात चले का हो मी सगळ्यां काढायले काही म्हणायली म्हणाय हो बाबा कवा चले ओट करायला बाबा ओट करायला कधी चले आता चालू नाही मायला घेऊन चले माय काय म्हणली बरोबर गाडी चालवाय ना कुठं सायकल चालवायची का माणूस म्हणावं काय गाडी चालवायला काय म्हणा मग माणूस नाही तर. हो नाही तर काय शिकू का बाबा तुम्हाला गाडी पागल माणूस बसली का सोडून बरं जाऊ दे बाबा ओट करायला चले मायला घेऊन जा माये ना म्हणायली का इतक्या लवकर माझ्याकडे जा ते पाया पोटायचं जाऊन टाकून 3 नंबरला आहे 3 नंबरला 3 नंबरला काय दाखव फोन फोन मीच फोन तो गाइस हम कर रहे हैं 3 नंबर पे वोट उसकी निशानी हम नहीं बता सकते चला भेटूया नंतर बघू द्या वा कोणाला दिलं बाबा मत हा आमच्या मत करायचं राहिलं अजून पप्पा तुम्ही मत कोणाला लिहिली पप्पा माताही ना ब्लॉग बघला आणि काय करा नाही तर आजचं मत देणार जाई मत कोणाला देणार तू चिपडे पैसे किती दिले सांग बाई मताचे पैसे किती दिले पैसे खावायचं असं समजा त्यांचं मत काय कामाचं नाही पैसे खावायचं हे चष्मिश आमचं मत पंजाबा आमचं मत पंजाबा भाई हम रेडी हो चुके हैं और ये है हमारे पास चिट्ठी पप्पा जेवण करायला ते आणि जेवण करायला थोडा टाइम होता थोडा वेट होता मग काय मी चिठ्ठ्या वगैरे काढल्या आणि माझं आयडेंटिटी कार्ड वगैरे आधार कार्ड वगैरे घेतलं सोबत आणि मी आणि पप्पा बाईकवर गेलते 85 शाळेवर नंबर आलता आमचा तर आम्ही तिथं गेलत्या आणि शाळेपुढे बघलं तर तिथं टेंट वगैरे लावले होते ते काऊन लावले ते काय माहीत नव्हतं मला कारण की माझं फर्स्ट टाइम होत होतं आणि मी काही जाणून घ्यायचा पण प्रयत्न केला नाही त्यामुळे मला माहीत पण नाही ते कशामुळे लावलं होतं शाळेमध्ये गेलता तर थोडीफारच गर्दी होती कारण की सकाळचे 11 वाजले होते आणि जास्त काही गर्दी नव्हती बट रांगेमध्ये थांबल्यानं नंतर गर्दी वाढली होती आणि माझं ओट झालं तर नंतर पप्पाचं बाकी होतं मग पप्पासाठी मी थांबले होते तिथं मला वाटलं फोन वगैरे नेऊ देतील बट नेऊ दिल नाही या शाळेमध्ये बाकी तर शाळेमध्ये नेऊ दिल तर मग मी आणि पप्पा निघले घरी जायला आणि ओट आमचं झालं नंतर जाता जाता आम्ही केळी घेतली आणि नंतर घरी गेल्यानं बघलं तर भाई ताई दादागिरीच आहे मरतो मी बापरे सोड मग पहिले सोड पहिले ब्लॉग मध्ये टाकतो नाही तर सोड मम्मी मग सोड मग शेंबड्या नाकाचे तो काम ऐकला तर मन केलं चिपडे
काय झालं, एवढे पैसे 50 रुपये देते ना. इथं स्टॉप झाले ते पैसे स्टॉप नाही, 50 रुपये देते, बरोबर पैसे होते. कसे होतात बरोबर. किरकिर 40 रुपये 50 ला पुढे आहे, 40 ला पण 40 ला नाही, 40 उरायले आणि त्याच्यात 50. 60 रुपये. 4 याचे बराबर 200 रुपये होईल. द्यायचे. द्यायचे. 4 याचे बराबर 200 होईल. 4 याचे जास्त होईल ना. 40 लाच आहे ना. तिला काय माहिती तिला कोणला हो. कोणला तू इथं आणलं. बस लबाड नको काला तिला चढाई देव शिवांती ती नाटक जाते सांगली होती. काय पेढे सांजी आणली होती ती पिढी मग 40 मी आणली होती मी हाताने 50 रुपयाला आम्ही आता म्हणजे- आता आणले. अहो आत्ताच आणि तिथून मी तिला शिदोरी नाही तर मीच नेली पेढे माहिती आहे हो का? हम्म. 40 लाच आहे. कोई नहीं है, अब होगा हमारा राज इस घर पे. तो गाईस आता आपण आपल्यासाठी काही नाही करायला तर माझ्यासाठी एक आयडिया आहे. ते म्हणजे तर आपण बनवूया आता मॅगी. यस गाईज, आपण बनवूया आता मॅगी. मला बस हे आहे मॅगी. आता हिला आपण बनवूया. मॅगी बनवायची असेल तर भगोना आपण कढई घेऊया. कढईमध्ये बनवूया मॅगी. सो तुम्हाला आता मॅगी येतच असेल बनवता. असं कोणीच नसेल दुनियामध्ये की ज्याला मॅगी बनवता येत नाही. चला मॅगी बनवूया. की मी याच्यामध्ये टाकलेली आहे. बस आता हिला शिजू द्या मस्त. तर मला मॅगी अशीच आवडते, ते फोडणीवाली आवडत नाही मला मॅगी, कारण की त्याच्यामध्ये कुटाणा लय करायला लागते. बट दोन्हीचं फ्लेवर सेमच राहते. 19-20 का बराबर रहता है सिर्फ. बट हे आवडते मला, फोडणीवाली नाही आवडत. तर याला शिजू द्या मस्त, तोपर्यंत वेट करूया. नाउ मॅगी इज रेडी गाइज. तर अब बघूया त्याला थोडी भारी दिसायला लगा. दिसायला गायला 1-1.5 महिना झाला वाटतं. 1.5 महिना नंतर खायला. जन्नत जन्नत गाइज. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय. चल तू शाही जहां, हाँ हाँ मेरी आँखों में नजर तेरी.